मुझे गाव तक आना था बोले. तो हिंदू म्हणे मीच दुश्शरवर बसून गाडा हाकलू राहिलो, मलाच बसायला जागा नाही, याला कुठे सापडणार आहे. आता काय करावा. हिंदू होता तो. आपल्याला नाराज करण्यापेक्षा चाच्याला सांगून पाहू. चाचा ऊपर बैठो बोले. ऊपर म्हणजे कुठं. हां काय भरलं होतं गाड्यामध्ये. तुरकड्याचा भार तो उत्साह. चाचा बी वाताडा होता. वाताडा होता त्याने दर 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 धरले ते वर जाऊन बसलं चालतो. तो हिंदू बनायचे आहे वर जाऊन बसला म्हणे हात. काय हरकत नाही म्हटले. हिंदू म्हणे चाचाजी ऊपर बैठो मगर नाला अच्छा पकड़ के रखना बोले. काय सांगितलं. नाला अच्छा पकड. चलन दे बोले बेटे. दामटवलं येणे गाडं. गाडं दामटवल्याबरोबर पुढं जाऊन कमी जास्त गड्डे आलं. एका गड्ड्यात चाक जाता चाचा खाली येऊन पडला तो डायरेक्ट. चाचा खाली पडला. मै गिरा रे मै गिरा रे मै गिरा रे. येणे गाड्यात थांबवलं. नाही बसवलं असतं तर परवडलं असतं. म्हटलं काय उपाधी होऊन गेली याला बसवून. तो जवळ आला का चाचाला उठून बसवलं. चाचाजी आपको मैंने पहले कहा था ऊपर बैठो मगर नाड़ा अच्छा पकड़ के रखना. तो चाचा मैंने बेटे मैं ऊपर से नीचे गिर गया, मैंने अभी तक नाड़ा नहीं छोड़ा बोले. या बावलटने गाड्याचा नाडा सोडला आणि चडीचा नाडा धरून घेतला. तुला गाड्याचा नाडा सांगितलं का चडीचा नाडा सांगितलं तिने. वर बसला तू कोणता नाडा धरावा. चडीचा. पडणार नाही का तू खाली. आपण आता हा हिंदू होता ना, हे मी गावठी शब्द बोलायला पाहिजे होता. त्याला वाटलं हे मुसलमान हा हिंदी करतं म्हणून तो म्हणे नाडा अच्छा पकड करत ना. त्याने तो सोड दिला. हाय धरले ना गेलं उपटून खाली. तो शब्द कळणं महत्त्वाचं एवढंच मला सांगायचं आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या इतिहासामध्ये असंच एक साधक जन्माला आला. लहाण्याचा मोठा झाला. कीर्तन प्रवचन पोथी पूर्ण त्या साधकाने ऐकली आणि ऐकल्यानंतर साधकाच्या लक्षामध्ये आलं की भगवंताने आपला मनुष्य नरदेह कशा करता दिला नाही. त्या ठिकाणी असा देहाचा वापर जर करत गेलो तर या देहाचं काय होणार आहे. नंतर त्याने ठराव पास केला. आपण सुद्धा कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. कोणावर विश्वास ठेवायचा आपण. तो मला कोणावर तरी विश्वास ठेवण्यापेक्षा लोकांचा अनुभव पाहू आणि मग नंतर कोणाच्या तरी मागं लागू. घराच्या बाहेर पडला. जेवढे माणसं त्याला भेटत गेले तेवढ्या माणसांना एकच प्रश्न विचारत होतो. तुमचा विश्वास कोणावर आहे. तुमचा विश्वास कोणावर आहे. प्रत्येकाला एकच प्रश्न. सर्वांनी प्रश्नाचं उत्तर दिलं पण सर्वांचं उत्तर त्याला सारखं दिसलं नाही. कोणाचा विश्वास कुठं तर कोणाचा विश्वास. याच्या डोक्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. तो म्हटला नेमका आपण कोणाच्या मागं लागावं. पण फिरत 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 देहू परिसरामध्ये गेला आणि देहू परिसरामध्ये फिरत असताना एक दिवस असा उजाडला की त्या दिवशी त्या साधकाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन घडलं. पुण्य फळले बहुत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन घडलं. त्याला समाधान प्राप्त झालं. तो म्हटला एवढ्या लोकांना मी जाऊन भेटलो समाधान वाटलं नाही. एवढ्या लोकांना मी माझा प्रश्न विचारला उत्तर ऐकून समाधान वाटलं नाही. पण या माणसाला पाहिल्याबरोबर आपल्याला का समाधान वाटलं असावं. कारण तुकाराम महाराजांमध्ये असे काही गुण होते ज्यांना ज्यांना तुकोबारायांचं दर्शन घडलं त्यांना समाधान प्राप्त झालं. समाधान या शब्दाची व्याख्या अशी केलेली आहे मानलं तर समाधान आहे. काय बोललो मी. मानलं तर
नाही तर जिंदगीभर समाधान मिळत नाही माणसाला. जसं असेल त्याच्यात समाधान माना. आपल्यासारखा समाधानी जगामध्ये दुसरा कोणीच नाही. जुनी गोष्ट आहे, 25-30 वर्षाची गोष्ट आहे. आमच्या चाळीसगावच्या एस टी स्टँडवर बसलेलो होतो मी. 1 तास एस टीला वेळ होता, बसलेलो होतो. तेवढ्या एस टी स्टँडच्या गर्दीमध्ये एक माणूस माझ्याकडे पाहत होता. माझं त्याच्यावर लक्ष नव्हतं, पण त्याचं माझ्यावर लक्ष होतं. तो माझ्याकडे बघायचा आणि त्याचा विचार करत होता. तो एकटा बसेले म्हणे. अहो म्हणजे मी एकटा बसेले म्हणे. याच्या मागं काही टेन्शन दिसत नाही म्हणे. फ्रेश दिसतो म्हणे, फ्रेश. असं मला पाहून तेले वाटते. 10-15 मिनटं पाहत बसला नाही, त्याच्याकडून कंट्रोल झाला. तो तिथून उठला आणि माझ्या समोर येऊन माले म्हणे, कीर्तनं करता का म्हणे तुम्ही? तुला काय तमासगीर दिसतो का मी काही? तसं नाही हो म्हणे, मी केव्हाचा पाहतो म्हणे महाराज, तुमच्या मागं काही टेन्शन दिसत नाही. मग तुझं काय प्लॅन आहे का माझ्या मागं टेन्शन लावायचा? तसं नाही म्हणे, मी केव्हाचा पाहतोय. मस्त बसेले म्हणे. तुम्ही मस्त करू का स्टँड? मग स्टँड कसं करता असतं? गाडीला टाईम आहे, बसून घ्या. मला मस्त बसेले म्हणे, मग मस्त करेल का माणूस? तसं नाही हो म्हणे, फ्रेश दिसता म्हणे, फ्रेश. म्हटलं धंदाच तसा धरेल, फ्रेश राहायसारखा. आणि खरंच आहे. खरं सांगाल काय रोग झाला? सत्य परिस्थिती सांगतो. आपल्याकडे 1 एकर जमीन नाही, पण चपाती खाल्ल्याशिवाय. हां, आपल्याकडे म्हशी नाही, पण दूध प्यावाशिवाय. मी 8वी 2दा नापास होईल माणूस आहे. मास्तर म्हणतो शाळा शिकू नको, बाबा बन म्हणे. बंद केली शाळा. 2दा नापास होईल. 60-70 हजार रुपयाला हात लावतो महिन्याला मी. किती? महिन्याला 70 हजार रुपये पेमेंट आहे माझं कीर्तनाचं. बिन मागाचे, मागत नाही, ठरवत नाही, तरी 70 हजार रुपये. किती वेळाला नापास झालो आहे? हां, तू किती वेळा नापास होईल? काय 2 वेळेला 50-60 हजार रुपये महिना पडतो आपल्याला. एवढं जर देव देत असेल तर चेहरा कसा ठेवला पाहिजे भाऊ? हां, असं फ्रेश दिसला पाहिजे का नको? काही काहींचे चेहरे बघा तुम्ही, काही काहींचे चेहरे सकाळी बघा, दुपारी बघा, संध्याकाळी बघा, सुतक पडेल सारखे राहते. काही काहीचे नाही मेलं तरी सुतकीच राहतो गावावी. तसं नाही. अरे परिस्थिती आहे, परिस्थितीच्या नादी लागायचं नाही. जशी परिस्थिती असेल त्याच्या फ्रेश राहायचं, आनंदी राहायचं, हसत राहायचं. आता उपगेल सारखं राहू नये. काही काही लोकांना सवय पडेल राहते ती, केव्हाही बघा सुतकी. तसं नाही, फ्रेश राहिलं पाहिजे. त्या माणसाला म्हटलं का रे, तू माझा पंचनामा करू राहिला, तुझं काय दुःख नाही? त्याच्याच तर करता आलो म्हणे मी तुमच्याजवळ, तुझं काय दुःख नाही? तो मला म्हणे, बाबा माझं वय 70 झालं म्हणे. किती? माझं वय 70 झालं, अजून समाधान वाटत नाही. तुम्हाला 15 मिनिटं बसून पाहतोय, मला बरं वाटतंय. मी तुम्हाला विचारतो, मला समाधान कवय वाटीन सांगशात का म्हणे. मी त्याच्याकडे पाहिलं. 70 वर्षाचा झाला. गवऱ्या कुठं जातील आता? हां, काश्मीरला कुठं जाते? मसनवटीत जायचा टायमाला समाधान पाहतो. पण नंतर विचार केला, म्हटलं आपल्या बोलण्याने जर याला समाधान वाटत असेल तर 2 शब्द बोलायला काय हरकत आहे? मी त्याच्याकडे पाहिलं. म्हटलं 70 वर्षापर्यंत समाधान वाटायला का बरं समाधान वाटत नसेल याला? का याचं लग्न वगैरे राहून गेलं का काय? सगळं एवढं वर्ष कोणाचं लग्न राहत नाही 70 वर्षापर्यंत. पण काय सांगावं, आमच्या गल्लीमध्ये एक पोरगा आहे, त्याने 160 पोरी पाहिल्या. किती? 160 पोरी दगा मग त्यानं वय 50 होई गे. आता मारुतीला सोडेल तो, मारुतीला सोडेल. का बरं? मारुती ब्रह्मचारी, तू बी ब्रह्मचारी. जाऊ. मी नंतर अंदाज काढला, याच्यासारखा म्हातार राहून गेलं काय झालं मग बिन लग्नाचं. म्हटलं का बाबा 70 वर्ष तुमचं लग्न राहिलं का? नाही 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 बाबा, लग्न बिग्न झालं म्हणे. नंतर विचार केला, म्हटलं 5-10 वर्षात बायको मरून गेली असेल म्हणून समाधान वाटेल का? नाही हो, बाईची तब्येत चांगली म्हणे अजून. नंतर विचार केला, म्हटलं संतती झाली नसेल म्हणून समाधान वाटेल का? नाही हो, 2 पोरं आणि 2 पोरी म्हणे बाबा. म्हटलं दप्तर तर बरोबर आहे तुझं, अजून काय पाहिजे दप्तरमध्ये?
नंतर विचारलं मुली लग्नासारखा झाला असेल, मुलींचं लग्न जमत नसेल म्हणून समाधान वाटत का नाही हो. या आमदार एक पोरगी आमदारच्या घरी दिली, एक खासदारच्या घरी दिली पोरी. म्हटलं मुली चांगल्या घरात दिल्या का, मुलं नालायक निघालं का नाही हो. माझे 2 पोरे म्हणजे रामलक्ष्मणची जोडी म्हणे. आता मी तुम्हाला विचारतो, काय कमी केलं देवाने त्याच्या घरात? काय कमी आहे? मुलं चांगली आहेत, मुली चांगल्या घरात दिल्या गेल्या, तिची बाईची तब्येत अजूनसुद्धा चांगली आहे, त्याचं वय किती वयले, आणि मग काय काढावं लागलं आता? हां, याला काय म्हणतं तुमच्याकडं? ज्ञानेश्वरी. हां, काय म्हणतं याला? याला काय म्हणतं असं? हां, बांबू. अरे 70 वर्षापर्यंत तुला एवढी चांगली सर्व्हिस दिली देवानी, तरी तुझ्या आत्म्याला काय कळलं? टिपरू म्हणतं. काय म्हणतात? टिपरू, टेपारणं, बांडूक. बांडूक त्या चोपड्या तालुका शिंगाड्या म्हणतात. शिंगाड्या काय म्हणतात? वस्तू एकच येते पण शब्द बदलता का नाही. कुठं काही म्हणतात तर कुठं काही म्हणतात. त्या वाशिमच्या कीर्तनला गेलो होतो नांदेडकडं. मी जेवायला बसलो, लोक वाढायला यायचे. एका बाईजवळ स्टीलचं 9 खोरं होतं. ती बाई वाढत वाढत माझ्याकडे आली, खाली वाकली. मला म्हणे चटका देऊ का? म्हटलं नको. मला म्हणे चट. म्हटलं नको. ती नाही, ती पुढं निघून गेली. ती काही बोलली नाही. ती तर दुसऱ्या माणसाला चटका देऊ का? ते हा म्हणे. म्हटलं काय बावळलं रे. पण मला माहीत नव्हतं त्याच्यामध्ये काय. नवीनच होतो मी. चमचा घातला, हिरव्या मिरच्यांचा ठेसा होता तो ठेसा काढला त्या बाईने आणि त्या माणसाच्या पानावर टाकला. मी चटका पाहिला हो. म्हटलं ताई मागे या. म्हणे का बरं बाबा? मला डबल चटका द्या. काय म्हणता याला? हा, टिपरू. 70 वर्षापर्यंत एवढी चांगली सर्व्हिस दिली तरी तुझ्या आत्म्याला समाधान वाटत नसेल बेट्या. मरून जाशील पण तुझ्या आत्म्याला समाधान वाटणार नाही. पूर्वीच्या काळी लोक झोपडीत राहत होते. कुठं राहत होते? आपले आजोबा, आपल्या वडिलांपर्यंतचा इतिहास आहे. झोपडीत राहायचे लोक. झोपडीत होते पण लोक आनंदी होते. कविता होती ना ती, या झोपडीत किती आनंदी आनंद. झोपडीत राहायचे लोक पण हसत होते, आनंदी होते. झोपायचा प्रसंग आला रात्रीचा, भूमीवरी निजावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. अरे झोपड्या होत्या, आनंदी होते, फ्रेश होते, हसत होते लोक. आता परिस्थिती बदलली. आता सगळ्यांनी झोपड्या पुसून टाकल्या. सगळ्यांनी काय बांधले आता? बंगले. सगळ्यांनीच बंगले बांधले आता. आमच्या एका महाराजने बंगल्यावर कविता लिहिली. आता झोपड्या गेल्या. बंगल्यावर कविता लिहिलं तिने आता. या बंगल्यात माझ्या फरचीवरी निजावे, स्लॅबकडे पहावे, मणक्यात गॅप पडावे. हे स्लॅबचं घर म्हणजे सगळा आजार आहे. या स्लॅबच्या घराला सुमारा कमी. आता थंडी पडती ना, थंडी. स्लॅब बी थंडा, बितडा बी, स्टाईल बी, माणसे बी थंडा थंडा. असं काही जजमेंट आहे त्या घराला? काही स्लॅबचं घर. उन्हाळा पडू द्या, उन्हाळा. चैत्र महिन्याचं ऊन पडू द्या, स्लॅब बी गरम, भिंती बी, स्टाईल बी, घर बी. हे बरं बोलताय ना तुम्हाला. रामकृष्ण अरे म्हणाला काय रोग झाला मग तुम्हाला? अरे गरम गरम. उन्हाळ्यामध्ये सगळं नाही. हे बी नादात पडले आता. यावे रेल मध्ये आता. ते इतकं ताप. 25 लाखाचं घर बांधलं. किती? 25 लाखाचं घर बांधलं उन्हाळ्यामध्ये.
आणि घरचं घर झोपायला गल्लीमध्ये. का हो सगळे गल्ली झोप बोल नका महाराज, घरात उकडतं म्हणे. काय उपयोग त्या घराचा? लोक बंगल्यात गेले पण समाधान गेलं, आनंद गेला. सगळं बंगले झाले पण आनंद गेला ना, समाधान गेलं ना. मी त्या नगर जिल्ह्यात एक बंगला पाहिला होता महाराज, 2 कोटीचा होता. किती? 2 कोटीचा बंगला पाहिला होता मी. ज्याच्या घरी कीर्तन होतं त्याचं घर छोटंसं होतं. पाहुणे लोक जास्त येऊन गेले होते. तो म्हणे पाहुणे मुक्कामी थांबणार आणि एवढ्या लोकांना झोपायचं कुठं? त्याने सेटिंग लावली गावामध्ये कोणाकडे तरी. पण बाबांना कुठं पाठवायचं झोपायला? पण त्या कीर्तन ऐकण्याकरता 2 कोटीचा बंगल्यावाला बी येल होता. याने पाहिलं बस बाबाला बंगल्यावर धाडून दे म्हणे झोपाला. कीर्तन झालं, पळत गेला म्हणे तात्या घरात गर्दी झाली, पाहुणे जास्त झाले, तुमच्या बंगल्यावर महाराजांना झोपायला घेऊन जा म्हणे. मग बंगल्यावाला मग बाबाचं कीर्तन करता एवढा खर्च करतो म्हणे तू, बाबाच्या पाय मी माझ्या बंगल्याला लावून घेतो म्हणे. गेले झोपाडाची पडेल होती, त्याला पाय लावायची पडेल होती, मला पडाने पडेल होती. कुठे मूठ बरं हाडं कुठेतरी पाडणं शक नाही. चला म्हटलं चालू गेलो त्याच्या मागं गाव संपून गेलो. म्हटलं हा का खळ्यात झोपायला घेऊन चालला का काय? आपल्याला गावाच्या बाहेर काय असतं मग? खळ्यात राहतं का नाही? 2 कोटीचं बंगला गावात कसं काय बांधतो गल्लीमध्ये? खळ्याच्या पुढं त्याचं शेत होतं, शेतात 2 कोटीचा बंगला होता. खळवाडी संपली मग अरे म्हटलं भारी बंगला वाया. तो ते जवळ गेला बंगल्याजवळ, मला म्हणे बाबा गरिबाच्या झोपडीला पाय लावा म्हणे. म्हटलं हा काय आपला उपटून हाणू राहिला हा का काय? झोपडीला का 2 कोटी रुपये लागतात का? म्हटलं वा बाबा बंगला फार छान बंगला. हो म्हणे बाबा. असं माझ्या समोर त्याने बटन दाबलं, असं बटन दाबता टाट सगळा दरवाजा उघडला. तो ऑटोमॅटिक होतं, ते इलेक्ट्रॉनिक दरवाजा होता. तो बटन दाबला का त्याचा आवाज होत होता. तो म्हातारा घरात घुसला. म्हटलं घुसावं आपण बी. मी तसा चत्रा आहे. म्हातारा घुसला, मी बी त्याला चिटकून गेलो. मी मध्ये घुसताच फटकन दरवाजा बंद पडला. तो म्हटलं का बा बंद पडलं? म्हणे बंद पडलं. मग केव्हा सांगशील? बरं मी हुशार होतो म्हणून चिटकलो तुला. गेलं बंद पडून तो दरवाजा. म्हटलं का आता दरवाजा का उघडल? म्हणे सकाळी. हां माझ्या मागं चाला. आपिलेच बंद केली तिने. गेलो त्याच्या मागं पार मध्ये घुसला बंगल्यात. तो म्हटलं बसावं कुठंतरी, थांबा चलावं म्हणे. एका रूमजवळ थांबला तो. तिथं बटन दाबलं, वैष्णव सदन. म्हणजे मला ज्या रूममध्ये झोपवायचं होतं त्या रूमचं नाव काय होतं? वैष्णव सदन. आनंद वाटला मला. जातवान माणसाच्या घरी झोपायला आलो म्हटलं आपण. दुसरं बटन दाबलं, ते टरकन दरवाजा तसाच होता. तो बी सगळे दरवाजे तसेच होते. बटनवर होतं ते. दाबताच टरकन उघडले ते असे. अजून एक दरवाजा पाहिले मी, तो बटन नव्हता, तो लाथ मारायचा होता. तो ज्याच्या घरी गेलो तो म्हणे बाबा बाजूला सारखा. म्हटलं का बरं? सारखा म्हणे. मी सरकलो, अशी लाथ मारली तो उघडलं ते. म्हटलं का रे असं काय? यानी सिस्टीमच तशी म्हणे बाबा, लाथ मारा जेव्हा उघडत नाही म्हणे. या दरवाज्याचं वैशिष्ट्य असं म्हणे, पावसाळ्यात फुगतो, उन्हाळ्यात वाळतो. त्याच्या हे लाथ मारायचं नव्हतं, बटनचं होतं ते. त्याच आवडलं. 15x30चा हॉल, मोठा हॉल होता झोपायला. एक माणूसले झोपायला एवढा हॉल. तिथे का कबड्डी खेळायची तिथे काही? 15x30चा हॉल. मी बी घरात गेलो, आतराला नाही पांघराला नाही, झोपायला तिथं. म्हटलं हा का आपल्या फर्चर उपडतो का काय? आता घेऊन तर आला हाऊस खाली झोपायला. म्हटलं का बाबा इथं आतरा पांघराला काही नाही, बटन दाबा म्हणे बाबा. मला बी काय माहिती, बटन दाबल्याबरोबर भिंतीतून क्वाड बाहेर आला. या झोपाचा क्वाड बी भितड्यात गाडेल होता त्यांनी. तो क्वाड जसं ये तसा मी बी सरके. सगळा 15x15चा क्वाट होता. 15x30 मध्ये पण मोठा क्वाट. 5-6 माणसं झोपतीन एवढा मोठा क्वाट होता तो. असा गोल होता. लोक चौकट किनी गोल बनवलेला होता. येऊन थांबला तो. मी बी क्वाट पाहिलं. इतका सुंदर क्वाट होता. अजून बी डोळ्यातून गेला नाही तो. मी बी थकेल होतो. मी बी गपकन बशी गो क्वाटवर. क्वाटवर बसताच क्वाट फिरायला लागला. म्हटलं बाबा तो गरगर फिरी त्या पाळण्यासारखं.
ते काय म्हटलं बाबा फिरतो, असाच फिरतो म्हणे बाबा हा. मग किती टाईम फिरीन म्हणे, रातभर फिरीन म्हणे. काय माणूस आहे का तो काही, रातभर फिरीन म्हणे. मी बी असा फिरून आलो, गपकन खाली उतरलो, उतरल्याबरोबर थांबला तो. म्हणजे माणूस बसला का तेव्हाच फिरत होता तो, माणूस उतरला की थांबून जायचं. म्हटलं बटन सापडलं, उतरला की थांबला. म्हटलं तुमचं किचन तिकडच्या गल्लीत चला म्हणे. तिकडे गेलो, किचन आहे, मोठं पटांगण होतं. पटांगण त्याला किचन रूम म्हटलं, वटा म्हणे बटन. बटन दाबताच किचन बाहेर. दुसरं दाबलं, डबडे डबडी. तिसरं कोट्याच कोट्या, बाबा आपल्या आपल्या खोली चाल. दाबा दाबा, मग आपण दाबायचं असू. कोणाला समजता नाही. गेलो मी माझ्या खोलीमध्ये, मस्त बसलो, असं आंग टाकलो. आंग टाकताच मध्ये घुसून गेलो. गादी कंबर इतकी जाड होती, माणूस झोपला की माणूस मध्ये घुसून जाईल. वरून गादी प्लेन, पांघरान काम नाही. काय पांघरीन मध्ये घुसला असं, काय पांघरीन ते. मला वाटलं मी फसलो का काय. म्हटलं उठून बसलो तर गादीच्या बाहेर मुंडकं निघालं. वाज आहे गादीच्या बाहेर, फक्त मुंडकं भूत नकत गरगर फिरे मी. म्हटलं बाबा हा काय प्रकारे. म्हणे एसी म्हणे, एसी. म्हटलं हो एसी, फाशी लावून द्यायची ना मध्ये. अरे फिरामध्ये तर फाशी लागली काय. नाही हो झोपा म्हणे बाबा. तिने बटन दाबून दिलं, थंडगार वातावरण झालं. मी म्हटलं असा कोटकावा सापडेन आपल्याला बी. मी बी आंग टाकलं, घरागर फिर. मला बी गोड लागे ते गरगर फिरायचं. ते म्हातारं जायच्या टायमाला मला म्हणे बाबा आरामशीर झोपा, सकाळी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. एसीचं बटन दाबेले, पांघरान काम नाही. काय पांघरीन माणूस मध्ये घुसल्यावर. मध्ये गेलो घुसून, काय पांघरीन ते जायच्या टायमाला ते म्हातारा म्हणे सगळे बटणं दाबा, पण लाल बटन नका दाबू म्हणे. का बरं. लाल बटन दाबलं की क्वाड भितड्यामध्ये. हा त्याला म्हटलं मला बंगल्यात झोपायचं नाही, धाब्यावर जायचं, धाब्यावर गच्चीवर. इथं झोपा म्हणे. म्हटलं नाही इथे झोप. का बरं नाही. म्हटलं झोपा. अहो म्हणे तुम्हाला सांगतो फक्त दाबू नका लाल बटन. अरे मी दाबणार नाही, दुसरं नियमन दाबून द्यावा. मी बिन क्वाट बी भितड्यात, माझी पुण्यती तुझ्याच पाठमध्ये होऊन जाईल. तसं नाही म्हणे बाबा, झोपा म्हणे. आता सांगून गेला. झोप लागल कधी तर झोप लागल. मला काहीच दिसे नाही, फक्त लाल बटन दिसे. म्हणजे मी झोपलो, जर कोणी दाबलं मी बी दाबल्या जाईन. रातभर गर 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 फिरलो भूतासारखा. सकाळी 7 वाजायला आला. चला म्हणे चहाला. म्हटलं तुझा चहा चुल्यात घाल, मला बाहेर काढ बोलवलो. बंगल्याच्या बाहेर काढ, गल्लीत बसून चहा पिन. पण बंगल्यात तू उद्या चहा बी आठ करून दिशील घाशात. तुझं काय. बंगल्यात गेले लोक पण समाधान विसरले. मी तुम्हाला विचारतो, समाधान महत्वाचं का बंगला महत्वाचा. समाधानाकरता जगतात का बंगल्याकरता. समाधानाकरता माणूस जगत असतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं इतिहास सगळं वर्णन केलंय संतांनी. महाराष्ट्रात जेवढे संत होऊन गेले तेवढ्या संतांमध्ये सर्वात श्रीमंत संत जर कोण असेल तर ते तुकाराम महाराज. सर्वात श्रीमंत तुकाराम महाराज. महाराजांचं पूर्वचरित्र श्रीमंतीचं, पण तुकाराम महाराजांचं उत्तर चरित्र जर पाहिलं तर आम्ही सदैव सुलके, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढे ते भिके कुत्रे घर राखती. अशी महाराजांची परिस्थिती. तुकाराम महाराजांचं घर पाहण्याकरता गेले तर घर चंद्रमौळी आणि चुलीवर हरळी. मरणाऱ्या बायकोच्या तोंडात 2 घास सुद्धा शिल्लक अन्न राहिलं नाही. त्यावेळेला लोकांना संदेश दिला, अरे ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्त असू द्यावे समाधान. जसं देवाने ठेवलं त्याच्यात समाधान माना. आपल्यासारखा समाधान जगामध्ये दुसरा कोणी नाही आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसमोर तो साधक गेला आणि त्या साधकाने आपल्या अंतःकरणात तळमळ व्यक्त केली. महाराज काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही गंगा सदाचरण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. समाधान चित्त माझे
असे संत तुकाराम महाराजांसमोर तो साधक गेला आणि त्या साधकाने आपल्या अंतःकरणात ते तळमळ व्यक्त केले, महाराज कैमी उद्धार पावेन. आपण कोणाला काय विचारतो विचारण्याला कळायला पाहिजे. देवाला काय विचारावं, साधूला काय विचारावं, संतांना काय विचारावं, कीर्तन कर्मा तुक म्हणे नाही विश्वास जमाने, तुक म्हणे नाही विश्वास जमाने, तुक म्हणे नाही विश्वास जमाने, तुक म्हणे नाही विश्वास जमाने. पहावे पुराणी विचारोनी. महाराज म्हटलं जीवनात विश्वास सर्वात महत्वाचा आहे. तो साधक महाराजांसमोर गेला आणि त्याने आपल्या कोणाला काय विचारावं कळायला पाहिजे की नको. देव भेटला देवाला काय विचारावं, संत भेटले संतांना काय, आमच्यासारखे महाराज भेटले विचारण्याचं ज्ञान असावं. एका शाळेमध्ये मुलांना प्रश्न म्हणजे इन्स्पेक्शनच्या टायमाला साहेबांनी विचारलं होतं. मुलांना विचारलं, सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला. किती वाजलं काय विचारलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला. हां काय बी सावरतोस तुम्ही. बरोबर बोलले तुम्ही. कुठं झाला. त्या वर्गात विचारलं होतं आठे नाही, शाळेत विचारलं. मी तुम्हाला शाळेतली गोष्ट आहे ती. ज्या शाळेत विचारला गेला त्या शाळेतल्या मुलांचा इतिहासाचा अभ्यास चालू होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत तो गेलेला नव्हता. शिक्षकांच्या लक्षात आलं आता मुलं उत्तर देऊ शकत नाही कारण अभ्यास तिथपर्यंत गेलेला नाही. पण शिक्षकाने विचार केला जरी आपण शिकवलेलं नसलं तर मुलं गावामध्ये कीर्तनात प्रवचनात कुठेतरी काहीतरी ऐकत असते का शिवचरित्र. त्या गुरुजीच्या कमरेला किल्ल्यांचा झुमका होता. ते गुरुजी साहेबाच्या बाजूला सरकले आणि मुलांना किल्ले दाखवत होते. ते साहेब काय विचारत होते, शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला, आणि मास्तर काय दाखवले किल्ल्या. ती घडघडी मास्तर किल्ल्या दाखवले. ते पोरं म्हणे कसं शक्य आहे सला म्हणे, एवढा मोठा शिवाजी महाराजांचा जन्म किल्लीच मग कसं होईल सला. मास्तर किल्ला दाखल राही ना, शिवाजी महाराज ना इतिहास आहे.
तो एक पोरं म्हणे शाळा सोडून देईन म्हणे मी, तो किल्ल्या सांगणार नाही. तो एक म्हणे मार खाल्ल्या जाईन, तो किल्ल्या सांगायचे नाही. शिवाजी महाराजांचा विषय कोणीच अंग टाके नाही हो, कोणीच बोलली नाही. पण त्या वर्गात एक ढ बसवलं होतं. ढ कोण? ढ म्हणजे काय? ढब्बू. ढ म्हणजे ढब्बू. हायने सांगणं पडत ढब्बू. ढ बसवलं होतं, त्याला शाळा सुटेल बी समजेल आणि भरेल बी समजेल. ते मागं बसवलं होतं. पण ते ढ कवापासून पाहत होतं काय किल्ल्या. तो ढ म्हणे काही वाचायचं नाही, पुस्तक उघडायचं काम नाही, ध्यानात ठेव, नुसतं बोलायचं काम आहे. कुठं झाला तर म्हणे किल्ल्यांवर झाला. एवढंच बोलायचं आहे ना. शिवाजी महाराज जन्म कुठं झाला? मास्तर काय दाखवतोय? किल्ल्याला. एवढंच बोलायचं आहे. तिने काहीच विचार केला ना, वर बोट केला बा. कोणी? ढने वर बोट केला. मास्तर म्हणे झेंडा फडकला म्हणे. हो साहेब इकडे उत्तर देशील मग वर बोट कशी करता केलं म्हणे. आमचा नियम म्हणे साहेब, जेव्हा कोणीच अंग टाकत नाही तेव्हा मी टाकतो म्हणे. मी आणीबाणी टाईमला उठच म्हणे, असं कव मी उठत नाही म्हणे. मी उत्तर देशील का? मग सांग. छत्रपती शिवाजी महाराजांना कुठं झाला? तो म्हणे किल्ल्यांवर झाला. काय पाहिलं होतं त्याने? किल्ल्यांवर झाला. असा आनंद झाला सरांना. साहेब म्हणे गुरुजी एवढं बुद्धिवान पोरे मागं बसवून दिलं तुम्ही. ही येडी जत्रा मागं पुढं बसवली. हे यांना हाकला याला पुढं घ्या म्हणे. कोणाला? ढब्बू. तर मास्तर म्हणे साहेब तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं काही खरं नाही. कसं काय खरं नाही? यांना जे जमले ना ती एकट्यानं झेंडा फडकावला म्हणे. तो कसं काय खरं नाही? 100ची नोट काढून दिली त्याला. कोणाला? ढला. तो ढ म्हणे मास्तरला, मास्तर तू काय समजला मला? बरं जाय म्हणे तू काटूक मोडं म्हणे. तू मास्तर बी किल्ल्यात दाखाडे होऊन गेलं ते. पण तो साहेब नंतर त्याचा विचार करायला, हा मागं पडलेला आहे पण उत्तर बरोबर देतो आहे. बाळ्या उत्तर बरोबर दिलं, तुला बक्षीस दिलं मी, अर्ध उत्तर बरोबर दिलं तू. शिवाजी महाराजांचं तुला हे तरी माहिती आहे हॉस्पिटलमध्ये वहिले का किल्ल्यावर वहिले? अर्ध उत्तर बरोबर. आता उत्तर पूर्ण कर. किल्ल्यावर झाला. पण शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? हा म्हणे मास्तरना कंबरना किल्ल्यावर झाला. पुरी इकून टाकली तिने, काही शिल्लक ठेवलं नाही. बरोबर का नाही? कीर्तनाची वेळ संपली. 2 मिनिटं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा हरि देव
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली संताचे पायी हा माझा विश्वास. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही कोणावर विश्वास ठेवला सांगाल का? तुकाराम महाराज म्हटले, माझा विश्वास संताच्या पायावर आहे. नुसता विश्वास ठेवला का नाही, मी सर्व बाळणीचा संतांचा दास झालो. अजून काय केलं त्या संतांनी तुमचं? महाराज म्हटले, त्यांनी माझं हित केलं. कोणतं हित केलं? जेणे हा गोपाळ कृपा करी. हे संत अजून 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट मी समारोप करतो अभंगाचा. किती वाजले? 11. जास्त टाईम झाला वाटते. 11. होय जाय त्याला काय इलाज, गाडी सुटली ती. कोणतं हित केलं? जेणे हा गोपाळ कृपा करी. अजून संत काय करतात? भागली या मज वाहतील कडे त्यांचे आणि जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलले ते. या विचाराचा अभंग या ठिकाणी आपण सेवेकरता घेतला. 2 मिनिटं बसा. आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी या ठिकाणी मला कीर्तनाच्या माध्यमातून पाचारण केलं, म्हणून सर्व तरुणांचे सदस्य आभार, धन्यवाद. इकडे बघा, ए, प्रिय. हात जर माझा. ज्या मावशांना जायचंय त्यांनी जा. 1 मिनिट. कसं वाटतो हा मुलगा? हां, जावई करा सारखा आहे का नाही? अरे काय ढंगाचे जावई तुमचे. हा, लाखात 1 पीस आहे आपलं. वा. उद्या सर्वांना एक शब्द सांगून जातो. याला आई वडील नाही ना? है ना? आहे. या मुलाला आई नाही आहे आणि बापही नाही आहे. या मुलाचे आईबाप मग आता कोण आहे? आपण सगळे आहेत. वा. आपण सगळे या मुलाचे आईबाप आहे. मी माझ्याकरता नाही, पण उद्या सर्वांनी कीर्तनाला येताना या मुलाला काहीतरी भेट दिल्याशिवाय कोणीही घरी जायचं. तुमची परिस्थिती जशी असेल, 11, 21, 51, 101, 501, 1000 रुपये जरी या मुलाकरता दिले, तुम्हाला सांगतो आयुष्यात तुम्हाला पुण्य झालं लागल्याशिवाय नको त्याला देण्यापेक्षा, बरं का, ज्याचं पोट भरले त्याला देण्यापेक्षा अशा मुलाला जर तुम्ही मदत जर केली तर नक्की तुम्हाला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय. एक ध्यानात ठेवायचं, तुम्ही सगळे आज या व्यासपीठावरून तुम्हाला सांगतोय, रिकाम्या हाताने इथून उद्या जायचं नाही. तू ध्यान ठेव बरं का सगळ्यांवर. कोण कोण राहिले मला मोबाईलमध्ये सांग, यांच्या घरी जाऊन उपडून घेऊन येऊ आपण. किती गोंडस मुलगा आहे, लहान आहे. हा बरा आहे अजून, हा तरी मोठा आहे. कुठे गेले महाराज? कुठे? असं का? काय झालं? द्या द्या. कोणी दिले? नाव सांगा. राजूभाऊ कोळी, 50 रुपये दे. धन्यवाद भाऊ. तुमच्या मुलाला 50,000 रुपयाचं पेमेंट मिळणार महिन्याला. घाबरायचं नाही. हे कशाकरता सांगतो माहिती का? आमचे महाराज चांगलं काम करतायत. या मुलाला दत्तक घेतलं आहे. 8 दिवसापासून ज्या मुलाचं तुम्ही शिवपुराण ऐकताय, जे महाराज आले का नाही इथं शिवपुराण सांगायला, त्यांनी सांगितलं असेल ना तुम्हाला. ज्यांचं शिवपुराण हे वाचा रे, बोलावं पडा. नंतर द्या आता, नंतर दिले तरी चालतात. कीर्तन झाल्यावर या, पुढे या. नाही मातेच मोडल्या. हा ना, त्याच्याच तर करता उभा आहे मी इथं. हा ना, इकडं आला. वसुली पथक येते. घे बाळा, घे. ज्यांचं तुम्ही शिवपुराण ऐकताय ना या ठिकाणी, हे महाराज 2.5-3 वर्षाचे होते त्यावेळेला मला दिले त्याच्या आईने. कोणाचं पुराण ऐकताय तुम्ही इथं? हरिदास महाराजांचं कथा ऐकताय का नाही? हे हरिदास महाराज 2.5 वर्षाचे होते तेव्हा मला दिलेले. त्याची आई आली होती का नाही इथं? 2.5-3 वर्षाचे महाराज होते तेव्हापासून माझ्याजवळ येते महाराज. आज 19 वर्षाचे झाले.
20 वर्ष हां आता लागणं 20 व्हावं. हा 19-20 सारखंच राहते काय इथलं कुठं बारीक हिशोब पाहावं लागतो काय हे झालं मोठं काम ठेवावं लागतं ते. आज महाराज 20 वर्षाचे झाले. त्या मुलांना त्या महाराजांना आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं लाखो लोकांचं कल्याण झालं आहे. आणि लाखो लोकांचं कल्याण झालेलं असल्यामुळे आज महाराज एवढे मोठ्या व्यासपीठावर बसले. हे सगळं पुण्य माझं नाही, हे सगळं पुण्य तुमचं आहे. त्याच्याकरता तुम्हाला जाता जाता सर्वांना पुनश्च विनंती करतो, उद्या कोणीही रिकाम्या हाताने यायचं नाही, काहीतरी मुलाला भेट द्यायची, मग धर्ममंडप सोडायचा अशी सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय ज्यांच्याजवळ असेल त्यांनी आता देऊन टाका. बसा दोनच मिनिटं बसा. 2 मिनिटं बसा. सूचना देतो. उद्याच्या सूचना ऐकून जा. एवढा 7 दिवस आपण गोड असा कार्यक्रम ऐकलेला आहे. याचा वेको कमी करा. 2 मिनिट. एवढा 7 दिवस आपण इतका छान भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम केला. अगदी 2च मिनिटामध्ये संपवणार आहे. जास्त काही वेळ घेत नाही. आज हरिकीर्तन